लाडकीचा निधी राजकीय वादावादी। लाडकीसाठी आदिवासी वेठीला, नीती आयोगाच्या नियमांना केराची टोपली। महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा भार तिजोरीवर आल्याचं सत्ताधाऱ्यांनी मान्य केलंय। त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी थेट आदिवासी विभागाच्या निधीवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे। तब्बल 335 कोटींचा निधीच लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आल्याचं समोर आलं। त्यामुळे राजकीय धुमशान रंगलाय। त्यांनी आदिवासी विभागाचे पैसे वळवले, त्यांनी समाज कल्याण विभागाचे स्वतः संजय शिरसाट बोलले त्या संदर्भामध्ये पैसे वळवलेले आहेत। याचा अर्थ तुम्ही 2100 रुपये देऊ शकणार नाहीत, तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाहीत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आदिवासी विभाग असो किंवा मग समाज कल्याण विभाग असो, याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, नंतर SC ST OBC विद्यार्थी असतील, यांच्या सगळ्या स्कॉलरशिप आता ठप्प पडणार आहेत। त्यांना त्यांचे पैसे मिळत नाही आहेत, संजय गांधी निराधारचे पैसे लोकांना मिळत नाहीत, इतर सर्व योजना तुम्ही करू शकत नाही आहे आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ शकत नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही डबघाईला या लोकांनी आणलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे। त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती। राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारनं पहिल्याच अर्थसंकल्पात 46,000 कोटींची आवश्यकता असताना 36,000 कोटींचीच तरतूद केली होती। त्यामुळे आधीच तिजोरीवर ताण आल्यानं सरकारनं आधी सामाजिक न्याय विभाग आणि त्यानंतर आदिवासी विभागाचा निधी वळवलाय। मात्र आतापर्यंत कोणत्या विभागातून किती निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय पाहूया। लाडकीसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी, लाडकीसाठी आदिवासी विभागातून 2 टप्प्यात 1007 कोटी। खरं तर नीती आयोगानं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी इतर कोणत्याही खात्यात वळवण्यासंदर्भात कठोर नियम बनवले। मात्र या नियमांना पायदळी तुडवत सरकारनं 2 वेळा आदिवासी विभागाच्या निधीला कात्री लावली। आता लाडक्या आदिवासी महिलांसाठीच हा निधी वळवत असल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलेलं आहे। मात्र लाडकीला तुपाशी ठेवताना आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील गरजू उपाशी राहणार नाहीत ना, याची काळजी मायबाप सरकारनं घ्यायला हवी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।